चेहऱ्यावरचे पिंपल्स लपवण्यासाठी अजूनही तुम्ही मेकअपचा आधार घेताय? कितीही महागडे क्रीम्स लावले तरी काही दिवसांनी पुन्हा पुन्हा पिंपल्स येत आहेत? मग आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल धूळ, प्रदूषण आणि सततचा स्ट्रेस, झोपेची कमतरता आणि आपली बदललेली लाईफस्टाईल यामुळे फक्त टीनेजर्स मध्येच नाही तर अगदी अडल्ट्स मध्ये सुद्धा पिंपल्स, लालसरपणा आणि त्वचेच्या छोट्या मोठ्या इन्फेक्शन हा त्रास वाढलेला आहे. अशा वेळी अनेक जण एकामागून एक क्रीम बदलतात. सुरुवातीला थोडा फरक दिसतो, पण काही वेळाने किंवा काही दिवसाने त्वचा कोरडी पडते आणि पुन्हा ब्रेकआउट सुरू होतात. मग अशा वेळी कडुनिंब आणि हळदीचा एक आयुर्वेदिक लेप आहे. हा नैसर्गिक पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कडुनिंबामध्ये जंतूशी लढण्यास मदत करणारे गुणधर्म असतात, तर हळदीमधील कर्क्युमिन त्वचेतील सूज कमी करण्यास मदत करू शकते. हा लेप तयार करण्यासाठी 10 ते 15 ताजी कडुनिंबाची पानं घ्या. त्यामध्ये अर्धा इंच कच्ची हळद किंवा अर्धा चमचा शुद्ध हळद घाला. आता 1 चमचा कोरफडीचा गर, थोडासा मध घालून हे सगळं मिश्रण बारीक वाटून पेस्ट तयार करून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ही पेस्ट फक्त पिंपल्स आलेल्या भागावर लावा किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला चेहऱ्यावरती तेल सुटते त्या भागावरती 10 ते 15 मिनिटांसाठी लावा. हा लेप पूर्ण सुकण्यापूर्वी साध्या पाण्याने धुवून घ्या. आणि हो, हा जर तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल तर हातावर पॅच टेस्ट नक्की करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा उपाय जादुई उपाय नाहीये. हा एका रात्रीमध्ये तुमचे पिंपल्स गायब करणार नाही. नैसर्गिक उपायांना परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. जर पिंपल्स खूप दुखत असतील, त्यामधून पस बाहेर येत असेल किंवा वारंवार तुम्हाला या समस्या होत असतील तर त्वचा रोग तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. निरोगी त्वचेसाठी फक्त लेप पुरेसा नाहीये, त्यासाठी चांगली झोप, भरपूर पाणी, संतुलित आहार आणि योग्य स्किन केअर या सगळ्यांचा तितकाच मोठा वाटा असतो. त्यामुळे कोणताही उपाय करत असताना संयम ठेवा आणि नियमितपणे आपल्या स्किनची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.